तुम्हाला मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता आजी म्हणत असते की चल आता मला इथे जास्त वेळ काही थांबता येणार नाही आहे, पटकन चल, कारण ऑलरेडी खूप जास्त उशीर झाला आहे. आजीने सांगितलेलं असतं, पण त्याच वेळेला शैलेजा प्रभाकरला सोडत नसते. म्हणत असते की कशाला उगाच तुम्ही जाताय. त्यांच्यामध्ये त्यांनी तर सांगितलं होतं ना की आमच्या मुलाच्या मध्ये कुठेच पडायचं नाही, मग तुम्ही यामध्ये कशाला मध्ये जाताय असं बोलूनच आता मात्र थांबवलं जात असतं. त्यातच दारावर आता शौर्य आलेला असतो आणि शौर्यला दारावर आलेलं बघून ना खूपच जास्त आनंद इकडे असणाऱ्या आजीला होतो. आजी म्हणत असते की शौर्य तू आलास का, पण तू एकटाच आलायस का. मग त्यावेळेला शौर्य म्हणतो की नाही, मी एकटा आलेलो नाही आहे. आणि सोबतच ना त्याच्या आता ऊर्जासुद्धा आलेली असते. ऊर्जाला सोबत आलेलं बघून मात्र खूप जास्त आनंद आता झालेला असतो आणि ऊर्जाला बघून ना आता मात्र आजी खुश असते आणि शौर्य आणि ऊर्जाला एकत्र बघून बाकी तीर्था, आदित्य यांना सुद्धा आनंद वाटत असतो. पण मात्र आता चेहऱ्यावरचा रंग उडालेला असतो, तो म्हणजे तिथे असणाऱ्या दिव्याचा. दिव्याला ह्या सगळ्या काही गोष्टी सहन होत नसतात. दिव्या आता रागातच बघत असते आणि जेव्हा दिव्या रागात बघत असते ना तेव्हा विजया तिकडनं आलेली असते आणि विजया जेव्हा रागारागात खाली उतरते तेव्हा विजयाला आलेलं बघून ना आता मनस्ताप मात्र आता सगळ्यांनाच होतो. कारण विजयाने समोर बघितलेलं असतं तर समोर असते ती म्हणजे आता ऊर्जाला बघूनच ना विजया संतप्त होते आणि म्हणत असते की तुझी हिंमत कशी झाली माझ्या घरी यायची. या भाषेतच आता ऊर्जा बोलत असते आणि ऊर्जा या सगळ्या काही गोष्टी बोलते ना तेव्हा मात्र आता विजयाला हर्षवर्धन शांत करायचा प्रयत्न करत असतात आणि म्हणत असतात की उगाच ना रागराग करू नकोस, थांब, आपली सून आहे, तिला आपल्याला आता घरात घ्यावंच लागणार आहे काही झालं तरी सुद्धा, त्यामुळे प्लीज काही बोलू नकोस. आणि त्याच वेळेला विजया म्हणत असते की तुमच्या डोक्यावर परिणाम झालाय का, मी तुम्हाला याआधी सुद्धा सांगितले की मी हिला सून म्हणून स्वीकारणार नाही, मग तुम्ही कसे काय तयार झालात, मी या मुलीला घरात घेणार नाही असंही आता सांगितलं जातं. इकडे आता वाद वाढत चाललेले असतात. हर्षवर्धन म्हणतात की अगं असं कसं बोलू शकतेस तू, आपला हा मुलगा आहे आणि आपल्या मुलाला आपण घरात घ्यायला हवं आणि त्याचसोबत आता कितीही काही नाही म्हटलं तरी सुद्धा ती आपली सून आहे आणि जहागीरदारांच्या सुनेला असं दारावर तात्काळ ठेवलेलं मला चालणार नाही, त्यामुळे तिला प्लीज घरात घे आणि तूच हे पूर्ण आदरातिथ्य तिचं करायचं आहे, तूच तिचा गृहप्रवेश करायचा आहे, औक्षणाचं ताट तयार करायला हवं असंही आता म्हटलं जातं. पण त्याच वेळेला ती म्हणत असते की मी हिला घरात घेणार नाही ना, मी हिचा गृहप्रवेश करणार आहे, तुम्ही काही बोला पण मला तुमचं ऐकायचं नाही. याच भाषेत विजया आता आरडाओरडा करून बोलत असते. विजया आता या सगळ्यात ना ऊर्जाला सुद्धा खूप जास्त नावं ठेवत असते. म्हणजेच ऊर्जाला ती म्हणत असते की माझ्या मुलाचं आयुष्य तू बर्बाद केलंस, माझ्या मुलाच्या आयुष्यात आलीस आणि त्याला वेड लावलंस, त्याच्यावर बहुतेक तू जादूटोणा केलास असंही आता या आवेगातच बोललं जात असतं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता दारावरच उभी असते आणि ती शांत असते. हर्षवर्धन आता ओरडत असतात आणि हर्षवर्धन म्हणतात की काय बोलतेस तू, हे सगळं काही बोलण्याला काही मर्यादा वगैरे आहे की नाही, प्लीज प्लीज थांबव हे सगळं काही. आणि असं बोलूनच ना या सगळ्या काही गोष्टी आता थांबवल्या जात असतात आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी थांबवल्या जातात ना तेव्हा मात्र म्हणत असते तुम्ही कोणीही कितीही काही म्हणा पण मी हिला घरात घेणार नाही आहे म्हणजे नाही आहे, हा माझा विचार पक्का आहे. मग हर्षवर्धन तिला म्हणत असतात की तू हे काय म्हणतेस, तुला तिला घरात घ्यावंच लागणार आहे कारण ती आपली सून आहे आणि सुनीला असं दारावर उभं तू ठेवू नकोस असंही आता सांगितलं जातं. जहागीरदारांच्या घरातल्या सुनेचं जोरदार स्वागत हे व्हायलाच हवं आणि त्याच वेळेला असं तात्काळ किती वेळ उभं ठेवणार आहेस आपल्या सुनेला असंही आता म्हटलं जातं. पण विजया ऐकत नसते. विजया म्हणत असते की तिला नाही ठेवायचं, मग आता हिला जर घ्यायचं नसेल तर तू ऑप्शन करणार नसेल तर मला इतर कोणाला तरी सांगावं लागेल. राहू दे हर्षवर्धन, जर विजया ऐकत नसेल ना तर माझं म्हणणं असं आहे शैलेजा जा ताट तयार कर. शैलेजाला आता सांगितलं जातं पण शैलेजा म्हणत असते की नाही बाबा मी जाणार नाही आहे, कारण आहे ना पुन्हा त्यांच्या मुलाच्या ह्या सगळ्यामध्ये आपण वाकडं आलं तर पुन्हा तिथूनही सुनवून दाखवतील, त्यापेक्षा न पडलेलंच बरं ह्या सगळ्यामध्ये असंही आता बोललं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता इकडे हर्षवर्धन बोलतो की मला दुसऱ्या कोणाकडनंही माझ्या सुनेचं स्वागत करून घ्यायचं नाही आहे, मला
ज्याकडूनच हे सगळं काम झालेलं असायला हवं असंही आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता इकडे भांडण पूर्णपणे विकोपाला पेटलेलं असतं. हर्षवर्धन म्हणत असतात की तुलाच हे सगळं करावं लागणार आहे, पण हर्षवर्धनचं न ऐकता या खूप घालून पाडून बोलत असते. ही पांढऱ्या पायाची आहे आणि हिच्यामुळे आपल्या घरात सगळं काही उद्ध्वस्त झालं आहे. हिला काही घरात वगैरे ठेवून घेऊ नका असंही आता म्हटलं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जात असतात ना, तेव्हा मात्र शौर्यला राग येतो आणि शौर्यमध्ये पडतो आणि म्हणतो की तू माझ्या बायकोला नको नको ते बोलतेस, या सगळ्या काही गोष्टी मी सहन करणार नाही, हा खूप झालं असंही आता बोलून ना तो मध्ये येत असतो. तेव्हाच ना आता विजयाने त्याच्या कानाखाली वाजवलेली असते, काल आलेल्या मुलीसाठी तू माझ्याशी नडतोयस, माझ्याशी पंगा घेतोयस, तुला हे सगळं कसं करवलंस आणि तुला लाज वाटत नाही का हे सगळं करताना? तुला मनामध्ये सुद्धा काहीच वाटत नाही आहे का? तू ह्या मुलीसाठी आज माझ्या विरोधात केलाय असं देखील विजया आता शौर्यला बोलत असते. शौर्याच्या जोरात कानाखाली वाजवल्यामुळे आता विजया एकदमच टेन्शनमध्ये आलेली असते, कारण तिने कधीच ना त्याच्यावर हात उचललेला नव्हता, पण आज या ऊर्जामुळे त्याच्यावर हात उचललेला होता. या सगळ्या काही गोष्टी ना तिला त्रासदायक वाटत होत्या. ती आता थोडा विचारही करत असते, पण जेव्हा ह्या सगळ्या गोष्टीचा ती विचार करते ना, तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की हर्षवर्धनने घाई गडबडीत विजयाला रूममध्ये नेलेलं असतं आणि विजयाला म्हटलेलं असतं की काय असं वेड्यासारखं करतेस तू, असं करू नकोस, काही झालं तरी आता लग्न झालेलं आहे, आपल्याला मान्य करावं लागणार आहे. मी सुद्धा ती तयार नव्हतो, पण थांब थोडे दिवस का होईना आपण तिला आपली सून म्हणून स्वीकारूया. मग बघ ना, तिला जर आपण या घरात त्रास दिला ना, तर ती स्वतःहूनच हे घर सोडून जाते की नाही ते बघ, कारण मला माहिती आहे ना या घरात आहे ना ती टिकणार नाही जास्त दिवस. असंही आता हर्षवर्धन इकडे असणाऱ्या या विजयाला बोलत असतो. विजयाशी बोलताना तो खूप जास्त चिडलेला असतो. विजयाला तो कसं बसं ॲक्सेप्ट करायला लावतो, म्हणजेच तो विजयाला सांगत असतो की काही झालं तरी आपल्याला सून म्हणून आता तिला ॲक्सेप्ट करावं लागणार आहे, थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे, प्लीज ऐक तू माझं आणि तू आता तिचं चांगलं स्वागत कर आणि तिला घरात घे असंही आता म्हटलं जातं. कारण आपल्या मुलाच्या आनंदासाठी आपल्याला हे सगळं काही करावं लागणार आहे आणि त्यासाठी मी हे सगळं काही करतोय, नाही तर मला सुद्धा इच्छा नव्हती तिला सून म्हणून घ्यायची. तर दुसरीकडे मात्र आईचंही काय चाललंय मला ना मुळात पटतच नाही आहे. दुसरीकडे मात्र आता शौर्यला ऊर्जा समजावत असते आणि माझ्यामुळे तुमच्या घरात भांडणं होत असतील तर नको. त्यातच दिव्या म्हणते की हे तर काहीच नाही, तुझं जेव्हा लग्न होत होतं ना तेव्हा तर आईने आत्महत्येचा सुद्धा प्रयत्न केला होता. ही गोष्ट जेव्हा आता कळते ना, तेव्हा मात्र खूप मोठा धक्काच ना इकडे मात्र आता शौर्य आणि ऊर्जाला बसतो. तर इकडे मात्र खरंच वहिनी असं झालं होतं का? तर दिव्या म्हणते की हो खरंच झालं होतं हे सगळं काही असंच, तुला विश्वास बसत नाही आहे ना, मला माहिती होतं तुला विश्वास नाही बसणार, पण हीच खरी गोष्ट आहे. मग तेव्हा जेव्हा ऊर्जाला ही गोष्ट कळते तेव्हा ऊर्जा म्हणते की मी या घरात नाही राहत शौर्य, मी या घरातून जाते आणि तसंही मी माझ्या आईला काय समजवायचं आहे ना ते मी समजवेन, तू काळजी करू नकोस. पण तुझ्या आईचं काही झालं आणि ते सुद्धा माझ्यामुळे मी हे सहन नाही करू शकत असंही आता म्हटलं जातं. आणि त्यामुळेच ना ती थोडी नाराज असते आणि ती या सगळ्याबद्दल शौर्याला सांगते. पण तेवढ्यातच ना इकडे मात्र आता आजी सांगत असतात की तू काळजी करू नकोस, तुला लवकरच ती ॲक्सेप्ट करेल. आता हर्षवर्धन समजावतोय ना, तर हर्षवर्धन आणि त्याचसोबत इकडे विजया खाली येत असतात. हर्षवर्धन आणि विजयाला समोर येताना बघून आता मात्र ह्यांनी ॲक्सेप्ट कसं काय केलं, नक्कीच ना बाबांच्या डोक्यात काहीतरी प्लॅनिंग चालू आहे, म्हणूनच तर त्यांनी हे ॲक्सेप्ट केलेलं दिसतंय. पण नक्की काय असेल हे तर बघायलाच हवं असंही आता विचार करतच ती खाली आलेली असते. मग दुसरीकडे विजया आता म्हणत असते की मला माझ्या मुलाचं स्वागत करायचं आहे, झाल्या गेल्या गोष्टी विसरून मी आता हिला सून म्हणून स्वीकारायला तयार आहे. मग आता जेव्हा विजयाने तयारी केलेली असते तेव्हा मात्र शौर्य खूप जास्त खुश होतो आणि शौर्य विजयाला घट्ट मिठी मारतो आणि म्हणत असतो की आई खरंच थँक्यू गं, तू ॲक्सेप्ट केलंस खरंच ना, आणि मला असं कळलं की तू आत्महत्येचा प्रयत्न केलास, असं का, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. पण त्याच वेळेला आता विजया म्हणत असते की हे पहिल्यांदा मला वाटायचं की तू माझ्याशिवाय जगू शकणार नाहीस, पण आज या मुलीसाठी तू माझ्या वाईटावर उठलास, माझ्याशी काय काय बोललास हे मी लक्षात ठेवलं आहे. त्यावर आता तो म्हणत असतो की आई सॉरी ना गं, चुकलं ना गं,
खरं तर मी तुला सॉरी बोलायला हवं, कधी नव्हे ते मी तुझ्यावर हात उचलला आहे, असं देखील आता इकडे विजया बोलत असते आणि त्याची माफी मागत असते. त्यानंतर आता चला आपण हिच्या स्वागताची तयारी करूया. मग त्याच वेळेला ती रागातच ऊर्जाकडे बघत असते. ऊर्जा बिचारी हसत असते. ऊर्जाला वाटते की चला बरं झालं या घरातल्याने आपल्याला ॲक्सेप्ट केलं. पण ऊर्जाकडे आता विजया रागानंच बघत असते. त्यामुळे ऊर्जाच्या लक्षात येतं की तोंड देखलं का होईना ही लोक माझ्यासोबत आता चांगलं वागणार आहेत. त्यामुळे आता ऊर्जासुद्धा तयारीनिशी असते. ऊर्जाला लक्षात येतं की ह्यांना काही मी ह्या घरची सून म्हणून पसंत नाही आहे आणि म्हणूनच या चिडल्या आहेत आणि माझ्याकडे या असं बघतायत. त्यानंतर आता तीर्थाला मदतीला विजया घेते आणि विजया तीर्थाला सांगत असते की चल माझ्या मदतीला चल, कारण आता याचं सून म्हणून स्वागत करायचं असतं. तर दुसरीकडे हर्षवर्धन म्हणत असतो की तुझ्या आईला पूर्वाला मी शब्द दिला होता की तुला सून म्हणून स्वीकारेन आणि तुझा आदराने गृहप्रवेशसुद्धा करेन आणि मी आता तसाच तुझा गृहप्रवेश करतोय. चल आता तू ह्या घरामध्ये सून म्हणून ये, आम्हाला आवडेल असंही आता म्हटलं जातं. आणि मग काय आता मात्र ऊर्जाचं एकदम छान असं स्वागत केलं जातं. पण विजया मात्र रागातच असते आणि मनातल्या मनात म्हणते की तुला आता एक एक दिवस असा जाईल ना की जगणं मुश्किल करून ठेवीन मी तुझं ह्या घरामध्ये, असंही आता म्हटलं जातं. हे सगळं काही ती मनातल्या मनात म्हणत असते आणि त्यामुळेच ना राग तर प्रचंड आलेला असतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.